नमस्कार. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये मी रोहित साळुंके आपलं स्वागत करतो. सर्व दर्शकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आता पाहूया ठळक घडामोडी. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही छत्रपती शिवाजी उद्यानात दीपोत्सव साजरा करण्यात आला. पहिला दिवा छत्रपती शिवाजी महाराजांसमोर हा उपक्रम मागील काही वर्षांपासून राबविला जात आहे. दिवाळीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजेने व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात आहे. रविवारी झालेल्या दीपोत्सवाने छत्रपती शिवाजी उद्यान परिसर उजळून निघाला. त्याचबरोबर भजनांच्या मंगलमय सुरात दिवाळी पहाटची सुरुवात झाली. शहर परिसरातील माध्यमिक शाळेत प्रथम भाषा मराठी शिकविणाऱ्या शिक्षकांसाठी एक दिवसीय डिजिटल तंत्रज्ञान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. भरतेश हायस्कूलमध्ये ही कार्यशाळा पार पडली. गटशिक्षणाधिकारी कार्यालय बेळगाव, भरतेश हायस्कूल व विदा करंदीकर मराठी विषय संघटनेच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्व लोकसेवा फाउंडेशनतर्फे दीपावलीनिमित्त शिंगणकोप तालुका खानापूर येथील कलमेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता तसेच वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाले. लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने कलमेश्वर मंदिर परिसराची स्वच्छता करून मंदिर परिसरात बेलपत्र रोपांची लागवड करण्यात आली. तसेच पणत्या लावून मंदिर परिसर उजळून निघाला. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष वीरेश शिरेमठ, कृष्णा कुंभार, परशुराम कुंभार, यशवंत डिचोलकर, महादेव तारिहाळकर, परशुराम पाटील, बाळगोडा पाटील यासह इतर उपस्थित होते. नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी शहरात ऊसाची आवक वाढली होती. लक्ष्मीपूजना दिवशी सर्व व्यावसायिकांकडून पूजन केले जाते. यासाठी ऊस, आंबोती आणि इतर पूजेच्या साहित्याची खरेदी केली जाते. यासाठी शहरातील काकतीवेस रोड, समादेवी गल्ली, गणपत गल्ली, गोवावेस, सदाशिवनगर, सम्राट अशोक चौक, टिळकवाडी आदी परिसरात ऊसाची विक्री करण्यात आली. लक्ष्मीपूजनासाठी रविवारी अशोकनगर येथील फूल बाजारात तब्बल 125 टन फुलांची आवक झाली. दरम्यान बाजार विविध फुलांनी बहरला होता. विशेषतः झेंडूंच्या फुलांना मागणी अधिक होती. मागील 2 दिवसात तब्बल 160 टन फुलांची आवक झाली आहे, तर 1,38,00,000 रुपयांची उलाढाल झाली आहे. लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर दाखल झालेल्या झेंडू, शेवंती, गुलाब आदी आकर्षक फुलांनी ग्राहकांचे लक्ष वेधले. लक्ष्मीपूजनासाठी बेळगावच्या मध्यवर्ती बाजारपेठ परिसरात गर्दी झाली असतानाच गणपत गल्ली येथे पाण्याच्या व्हॉल्व्हमधून शेकडो लिटर पाणी वाया जात असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. गणपत गल्ली कॉर्नरवरच पाणी वाहत असल्याने नागरिकांना या पाण्यामधूनच ये-जा करावी लागत होती. वाहनांमुळे रस्त्यावरील पाणी ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या अंगावर उडत होते. बेळगाव येथे राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे कायमस्वरूपी पीठ स्थापन करण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक इमारत उपलब्ध करून देण्यात यावी. यासाठी अनेक वेळा पाठपुरावा करूनही दखल घेण्यात आली नाही. याची तातडीने दखल घेऊन आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांना ॲडव्होकेट NR लातूर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरामध्ये विकास कामे राबवण्यात आली असली तरी अनेक ठिकाणी अर्धवट सोडण्यात आलेल्या विकास कामांमुळे नागरिकांना गैरसोय होत आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी योजना सोयीची ठरण्याऐवजी गैरसोयीचीच अधिक होत आहे. APMC रस्त्यावरील सायकल ट्रॅकवरील ड्रेनेजची झाकणे गायब झाल्याने सायकल ट्रॅक असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नावगे येथील सांस्कृतिक कला व क्रीडा मंच यांच्या वतीने खास दीपावलीनिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धा उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बसवानी मोटणकर होते. मुलांसाठी खुला गट, मुलींसाठी खुला गट व 14 वर्षाखालील मुलांसाठी अशा 3 विविध गटांमध्ये या धावण्याच्या स्पर्धा झाल्या. फीत कापून स्पर्धेचे उद्घाटन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख किरण गावडे, DB पाटील, श्याम पाटील, आनंद गोरल, रमेश मंडोळकर आदींच्या हस्ते करण्यात आले. मांजरी अंकली परिसरात तयार फराळाचे स्टॉल सजले असून ग्रामीण भागातील ग्राहकांकडून तयार असलेल्या फराळाची मागणी वाढली आहे. भारतीय परंपरेतील सर्वात मोठा सण समजला जाणारा दिवाळी हा सण विविध फराळाचे पदार्थ करून पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा केला जातो. लख प्रकाशाने उजळून जाणारा आणि जीवनात आनंदाला उभारी देणारा, वाईटाला मागे टाकून चांगल्याचा संदेश देणारा हा दीपावली सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दीपावली सणाच्या माध्यमातून केले जाणारे लक्ष्मीपूजन यामागे धार्मिकता जोपासली जाते. रविवारी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने निपाणी शहरातील बाजारपेठेसह ग्रामीण भागातील ठिकठिकाणीच्या बाजारपेठांमध्ये खरेदीच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल झाली.
सौंदत्ती तालुक्यातील मलप्रभा उजव्या कालव्यातून नदी सायफन पद्धतीने मुनवळ्ळी कालव्याद्वारे मुनवळ्ळी, सिंदोगी, हळ्ळूर, भंडारहळ, तेरेदकोप व बोचबाळ गावातील सुमारे 5,000 एकर शेतीला पाणी पुरवठा होतो. नदी सायफन रचनेला आता 40 वर्षांहून अधिक काळ लोटला असून आता ते कालबाह्य झाले आहे. परिणामी शेतकऱ्यांना पाण्याविना राहावे लागत आहे. तातडीने दुरुस्ती करावी व या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी विधान परिषदेचे माजी सदस्य महांतेश कवटकीमठ यांनी केली. सौंदत्तीचे भाजप नेते विरुपाक्षी मामनी यांच्यासह त्यांनी कर्नाटक पाटबंधारे खात्याची धारवाड येथील मुख्य अभियंत्यांची भेट घेऊन हे निवेदन दिले. आज श्री लक्ष्मी पूजनासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी चिकोडीत झुंबड उडाली होती. शहरातील रस्त्यावर या साहित्याचे स्टॉल मांडल्यास शहरातील वाहतुकीची कोंडी होईल म्हणून नगर प्रशासनाच्या वतीने येथील आरडी हायस्कूलच्या पटांगणात आरेखन मांडून विक्रेत्यांसाठी सोय करून दिली होती. याशिवाय हायमास्ट दिवेही लावण्यात आले होते. याबरोबरच हे बुलेटिन इथेच संपलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.